नाही, कमेंट्स तर आजही येतात, आत्ताही येतात. म्हणजे एखादा जर मी आणि तनुज रील बनवतो, कॉमेडी रील्स बनवतो. आणि खरंच छान वाटतं थँक्यू. म्हणजे तो पण शिकतोय आता. हो, आणि त्यात उत्साह त्याचा जास्त असतो. माझं असं असतं की नको रे हे, त्यात असतं की नाही नाही मजा आहे मजा आहे, मीच का सहन करू घरी तुझी कॉमेडी, लेट अदर पीपल ऑल्सो सी असं. आईचं काय म्हणणं आहे आत्ताचं अपूर्वाचं लाईफ पाहताना? आई कशी बघते? आई आई खूप खुश, खूप जास्त खुश आहे. हा. कारण एक पॉइंट असा आला होता जेव्हा तिलाही वाटलं होतं की आत्ता मी काही करत नसते लग्न वगैरे, असं वाटत होतं. कारण अनुभवच तसे येत होते मला. कारण आता मी बघते ना, तर हे जे मॅट्रिमोनियलवरती जी मुलं आहेत, देयर इज नो क्लॅरिटी. त्यांना काय हवंय आयुष्याकडून, बरोबर, याची क्लॅरिटी नाहीये. आणि मे बी काही पास्ट ट्रॉमाज असू शकतात, आणि न हील होता जेव्हा तुम्ही परत त्याच्यावर येता ना, ते काही पळण्याचं साधन नाहीये. आय थिंक वन शुड हील फर्स्ट, आणि मगच एका दुसऱ्या रिलेशनशिपसाठी ट्राय करावं. सो आय थिंक मी सुद्धा 9 वर्ष घेतले टू हील, आणि आय थिंक म्हणून मला आय एम ओपन टू एक्सेप्ट थिंग्स. त्यामुळे या टीकांवरती 4 लोक काय बोलतील काही फरक पडत नाही, काही नाही. कधी कधी माझं आय लूज इट, आणि मी रिप्लायमध्ये माझ्या स्टाईलने रिप्लाय देते. पण त्यानंतर मग तनुजचं असं असतं की का रिप्लाय करतेस तू, वाय आर यू लुझिंग युअर सॅनिटी, यू डोंट डिझर्व ऑल दिस, सोडून दे, नको करत जाऊस. मग आत्ता कुठे मी थोडी शांत होत चालली, कारण लग्नानंतरही बऱ्याच लोकांचे मी प्रतिक्रिया वाचल्या. मग त्याच्यातनं मला असं जाणवलं की हा वृत्तीचा प्रश्न आहे. बरोबर, याच्यामध्ये मी काहीच करू शकत नाही. बरोबर. त्यांना चांगलंही बघवत नाही, त्यांना वाईटही बघवत नाही. अशा लोक, हे आय थिंक हे एक काही समाजाचा भाग आहे ना, ते फ्रस्ट्रेटेड आहेत, आणि त्यांना कळत नाहीये की ते व्यक्त कसं व्हावं. मे बी घरचे काही सिमिलर अनुभव असतील, आणि ते त्यांना तिथे बोलता येत नाही. मग घ्यायचा मोबाईल आणि टाईप करत सुटायचं, काही घाण करत सुटायची, आणि हे करतायत लोक आता. सो मी आधी खूप एन्थुझियास्टिकली तितक्याच परखडपणे उत्तरं दिली, आणि नंतर मला तनुज म्हणाला की हे नाही आहे बरोबर, यू बेटर कीप काम, इग्नोर कर. ते इग्नोर करता येत नाही ॲट पॉईंट. मी अजूनही प्रयत्न करतेय, कारण इट हर्ट्स, इट पर्सनली हर्ट्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता जे काही घडतंय, तर एखाद्या मुलीने डिवोर्स घेतला तर हे सगळे ॲज इफ ते त्या व्यक्तीला पोचतायत, किंवा तिचं सगळं आता ह्यांच्यावर येणार आहे, अशा पद्धतीने कमेंट्स करत सुटतात, विदाउट एनी काइंड ऑफ डिसेन्सी. शब्दाचा भान नाही, वाक्यांचा काही भान नाही. आणि त्यांची फॅमिली, म्हणजे जिच्यावर कमेंट करताय तिची फॅमिली मेंबर्स, भले ती आर्टिस्ट आहे, पण तिचे फॅमिली मेंबर्स बघतायत, तिथे काहीतरी एक परिणाम होऊ शकतो याचा भान न ठेवता ते काही निर्लज्जपणे लिहितात. ओके, परंतु आता असा जर कुणाचा बाय सुसाईड झालेला, आता किती केसेस झालेत मुलींचे, विशा शर्मा, एक्झॅक्टली, तू त्याच्यावर त्याच्यावरही लिहिले. मग तेव्हा हे कॅन्डल घेऊन उभ्या राहायला मात्र पुढे असतील. बरोबर. मग असे डबल ढोलकी भूमिका का घेता? नक्की तुम्ही ठरवा तुमचं स्थान, म्हणजे तुम्हाला काय करायचंय, व्हॉट इज युअर स्टँड. की डिवोर्स घेऊन आलेली मुलगी चालणार आहे का, की ती नव्याने आयुष्य जगते, तिचं आयुष्य ती बघून घेईल. पण तुम्ही कमेंट करणारे कोण, तुम्हाला त्याच्यातलं काहीच माहिती नसतं, परंतु तरी त्यांना कमेंट करायचं. आणि मी त्या मताची आहे की मला कोणाला व्हॅलिडेशनच घ्यायचे नाहीये, किंवा मला कोणाला काही सिद्ध नाही करायचंय. बरोबर, आय नो व्हॉट आय एम असं. पण हे बऱ्याचशा लोकांना बॅकफायर होऊ शकतं. तुम्ही न कळतपणे तुमच्या या कमेंट्समुळे कोणाला प्रवृत्त करू शकता टू सुसाईड. हे कळत नाही लोकांना. इट इज व्हेरी रॉंग. पण ठीक आहे, आता माझा जो स्वभाव राहिला आहे की मी उडवून लावते किंवा इग्नोर करते, तसं बरेच वर्ष इग्नोर केलंय. पण आता मला दुःख होतं की आता एवढं छान झालंय ना, तर तेही तुम्हाला बघवत नाहीये. आता जेव्हा मला अवॉर्ड मिळाला त्याचा व्हिडिओ मी जेव्हा टाकते, नवराष्ट्राकडनं मला इन्फ्लुएन्सर अवॉर्ड मिळाला. हा पहिलाच अवॉर्ड आहे ॲज अन इन्फ्लुएन्सर. आत्ताच्या सगळ्या अवॉर्ड्समध्ये माझ्या अभिनय क्षेत्रामधल्या कामगिरीसाठी मिळालंय, पण हा पहिल्यांदा इन्फ्लुएन्सर म्हणून मिळालाय. त्याच्याविषयी कोणाला भाष्य नाही करायचंय, त्याच्याविषयी कमेंट्स नाही आहेत, कारण ते छान आहे ना. मग अशा वेळेला ते काहीच कमेंट करत नाही. पण मी आणि तनुजनी काही व्हिडिओज केले किंवा काही छान फोटोजच टाकला, त्याच्यावर त्यांना म्हणायचं ही वृत्ती आहे, मग याला दिस इज एंडलेस. किंवा असं
लोक बघत नाहीत की किती छान आहे ना या मुलीचं, आता तिने पण काही इतकं सुदान सगळं- लोक पण असतात. हां, हां. आणि माहितीये का मला दुःख कसलंय, याच्यातल्या 80% बायका असतात. हे बरोबर बोललीस तू. हे मी नोटीस केलं की एक बाईच दुसऱ्या बाईविषयी इतकं वाईट आणि घाण लिहू शकते. कसं काय करू शकते मला कळत नाही. म्हणून मला असं वाटतं की दे नीड हेल्प. ऍक्च्युली त्यांच्याकडे कोणी बोलायला नाहीये कदाचित, कारण ही घुसमट त्यांची होत असावी आणि व्यक्त करायला जागा काही नाहीये. एक डेटा पॅक मारला की आपण सुटत जायचं, ह्याच्यावर कमेंट त्याच्यावर कमेंट. तुम्ही बघताय का की हे इतर लोक पण वाचताय आणि ह्याच्यातनं तुमची मानसिकता कळतेय, माझी नाही. मला जे करायचं ते मी आयुष्यात करणारच आहे. आय डोंट नीड व्हॅलिडेशन्स. पण तुमचं काय, स्वतःकडे बघा एकदा वळून, असं मला वाटतं. अपूर्वा अशीच आधीपासून होती का? म्हणजे स्पष्ट वक्तेपणा, थेट बोलणं, की परिस्थितीने आय थिंक परिस्थितीने मला असं बनवलं असं मी म्हणेन. कारण आय थिंक आफ्टर शेवंता ना मी बऱ्याचशा लोकांच्या नजरेत वाचलं. मला कळत होतं एक वेगळ्या पद्धतीने बोलणं व्हायचं, एक अप्रोच वेगळा असायचा आणि लोकांना मी तशीच आहे, जे कॅरेक्टर मी जगतीये मी तशीच आहे असं वाटू लागलं का मग तुम्ही डिफेंड करायला लागता अननोईंगली. आय थिंक मग मी तशी डिफेन्सिव्ह होत गेले, मी ॲरोगेंट होत गेले, मी स्पष्टपणे बोलू लागले, मी परखडपणे मतं मांडू लागले आणि आय थिंक दॅट वॉजंट रॉंग. ती वेळेची गरज होती आणि त्याच्यानंतर मी तशीच होत राहिले आणि आय थिंक दॅट्स गुड इनफ. आय थिंक प्रत्येक मुलीने असं व्हावं, घुसमटून जगण्यापेक्षा मनमोकळेपणाने जगा, मजा येईल. मला एक प्रश्न इथे विचारायचा आहे की अपूर्वा शेवंता केल्यानंतर तू झीवर पुन्हा दिसली नाहीस आणि त्यावेळेला बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न आहे की अपूर्वाचं झीशी भांडण आहे का? तसं नाहीये, कारण ते तू क्लिअर करावं. तुझं त्या चॅनल बरोबर वाद आहे की कसं काय? कारण पुन्हा तू झीवर आम्हाला दिसली नाहीस किंवा आता झीचे सिनेमे येतात तेव्हाही अपूर्वाचा विचार होत नाहीये. नाही, माझा वाद झी या चॅनलची नाहीच आहे. माझा त्या मेकर्सशी प्रॉब्लेम होता आणि मी त्या मेकर्सची नावं स्पष्टपणे लिहिली होती. मी माझ्या प्रोडक्शन हाऊसचं नाव सुद्धा लिहिलं होतं आणि मी त्यांची आयडेंटिटी क्लिअरली लिहिली होती की मला या व्यक्तींची प्रॉब्लेम आहे. जो इनजस्टिस माझ्या बाबतीत झाला, माझे पेमेंट्स क्लिअर्ड नव्हते, मला दिलेली कमिटमेंट क्लिअर नव्हती, मला घरी बसवण्यात आलं होतं आणि थोड्याच दिवसांसाठी काम करून घेण्यात येत होतं. सो या सगळ्या गोष्टींवरती मी भाष्य ऑलरेडी, जेव्हा की टीआरपी होता, जेव्हा की टीआरपी शेवंताला होता आणि हे सगळं करत असताना मी सगळ्या गोष्टी मांडल्या होत्या क्लिअरली. आजही इफ दे अप्रोच मी विथ अ गुड स्क्रिप्ट, दे अप्रोच नाही दे डिडंट, पण जर त्यांनी केलं अप्रोच तर मला त्यांच्यावर काम करायला नक्कीच आवडेल. कारण मला माहिती आहे की ज्या व्यक्तीशी मला प्रॉब्लेम होता ती व्यक्ती आता त्या चॅनलमध्ये काम नाही करत आहे. सो या मला कुठे आहे ते पण आता माहिती नाही आम्हाला. सो हा म्हणजे कर्म. येस, कर्मा इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. कर्म. सो तेच मी म्हटलं, कारण शेवंता जेव्हा तू केलंस आणि इतकं छान ते एवढं, म्हणजे मला वाटतं टीआरपी हा शेवंतालाच होता. शेवंतासाठीच लोक 10-10:30 मालिका लागायची, 10:30 चॅनल नंतर 11ला आणि नंतर तू अचानक गायब झालीस. नंतर ते वाटायचंच नाही काही, म्हणजे तो एपिसोड बघावासा वाटायचं नाही. पण असं जेव्हा होतं एखाद्या मालिकेमध्ये, आपण इतकं जीव ओतून काम करतो, आपण आपल्या सगळ्या लिमिट्स, म्हणजे आपल्या शरीरावरही आपण परिणाम करून घेतो. वजन वाढवणं ही काही त्यासाठी खाऊची गोष्ट नाहीये. कमी करणार तुम्हाला हलकं वाटत छान, पण वाढवणं म्हणजे त्याचे इतरही त्रास असतात बरेच तुमचे इंटरनल. सो एवढं सगळं करून, मी फक्त शेवंताचं बोलत नाही, मी एक ऍक्ट्रेस म्हणून तुला, एवढं सगळं आपण त्या ह्याच्यावर करूनही आपल्याला जेव्हा समोरून अशा पद्धतीने वागणूक मिळते, इंडस्ट्रीत असं बऱ्याच कलाकारांच्या बाबतीत होत असेल, बऱ्याचदा ते समोर येत नसेल, घाबरून लोक गप्प बसत असतील, काम मिळणार नाही ही एक मनात भीती असते. तुझ्या बाबतीत तसं झालं नाही, कारण तुझा एक अर्थात तुझा आत्मविश्वास मला भारी आवडतो, कारण त्या पद्धतीने तू केलंस. सो हे जेव्हा घडतं ना, त्याचा त्रास किती होतो कलाकार म्हणून सगळं हे? नाही, ऑफकोर्स जीव तर तुटतो.